श्रीमद् भागवत कथा तृतीय दिवस। श्री गोपाल कृष्ण भगवान की जय। श्रीमद् भागवत भगवान की जय। आजच्या भागामध्ये आपण भीष्म निर्याणाची कथा पाहणार आहोत आणि आजच्या या भागामध्ये कृष्ण कथेला सुरुवात होणार आहे। वक्षे कृष्ण कथोदयम। महाभारताचं युद्ध झालं आणि दुर्योधन जर्जर होऊन पडला। हे पाहून अश्वत्थामा विखुरला आणि दुर्योधनाला तो म्हणायला लागला, तू मला सेनापती केलं नाहीस म्हणूनच तुझी ही अवस्था झाली। तू आता तरी मला सेनापती कर। मग दुर्योधन म्हणाला, आता काय उपयोग, आपण तर युद्ध हरलोय। पण तरीही अश्वत्थामा म्हणाला, मी तुझी ही अवस्था करणाऱ्या 5 पांडवांची मस्तक घेऊन येईल। तेव्हा दुर्योधन खुश झाला आणि मग अश्वत्थामा पांडवाच्या पर्णकुटीकडे गेला आणि पर्णकुटीमध्ये प्रवेश करून तिथे झोपलेल्या 5 जणांच्या चेहऱ्यावरती पांघरुण होतं। तसेच त्या 5 जणांचा शिरच्छेद केला। झोपीत असणारे 5 जण कोण आहेत हे सुद्धा अश्वत्थाम्याने पाहिलं नाही आणि ती 5ही मस्तकं घेऊन दुर्योधनाकडे गेला। मी 5ही पांडवांना समाप्त केलं, मी 5ही पांडवांना मारलं, जे कुणालाही जमलं नाही ते मी करून दाखवलं, असं म्हणत म्हणत तो दुर्योधनाकडे आला। पण हे पाहून दुर्योधनाला खरं वाटलंच नाही, कारण दुर्योधनाला माहित होतं की पांडवांना संपवणं ही साधी सोपी गोष्टच नाही। मग दुर्योधनाने त्या 5 मस्तकांपैकी भीमाचं मस्तक पाहायचं ठरवलं। ते मस्तक पाहताच त्याच्या लक्षात आलं की हे तर पांडवांचे 5 पुत्र होते आणि तो अतिशय संतापला आणि अश्वत्थाम्याला म्हणाला, अरे तू तर पांडवांचा नाही त्यांच्या पुत्रांचा वध केलास, हे कसं झालं? तेव्हा अश्वत्थामा म्हणाला, मी पर्णकुटीमध्ये झोपलेल्या 5 जणांवर वार केला, पण पांडव समजूनच केला। पण पहा, ज्याला देव तारी त्याला कोण मारी। पांडवांना तर श्रीकृष्णानं जयंती देवीच्या दर्शनासाठी अगोदरच नेलं होतं आणि त्यांच्या जागेवर त्यांचे 5 पुत्र झोपले होते आणि अश्वत्थाम्याने पांडव समजून त्यांनाच मारलं। मग हे जेव्हा सकाळी द्रौपदी आणि पांडवांनी पाहिलं की आपली मुलं झोपीत असतानाच कोणीतरी त्यांना मारलं आहे, मग द्रौपदी रडायला लागली। आपल्या 5ही पुत्रांना कुणी मारलं हे पांडवांच्या लक्षात आलं। द्रौपदीचं दुःख पाहून अर्जुनाने प्रतिज्ञा केली, ज्याने कुणी आमच्या पुत्रांचा वध केला असेल त्याला मी जिवंत सोडणार नाही। अश्वत्थाम्याला द्रौपदी समोर पकडून आणलं। तेव्हा द्रौपदी म्हणाली, त्याला मारू नका। ती रडत रडतच म्हणत होती, मुच्यता मुच्यता वेशो ब्रह्मणो वितराम गुहुहु। म्हणजे याला मारू नका, मी जे दुःख आज भोगत आहे, पुत्र शोक भोगत आहे, ते दुःख त्याच्या आईला सुद्धा होईल। ते त्याच्या आईला होऊ नये म्हणून त्याला सोडून द्या। मग त्याला युधिष्ठिराने सोडून देण्याचं ठरवलं, पण अर्जुनाने प्रतिज्ञा केली होती आणि अन्याय करणाऱ्याला शासन केलं नाही तर कसं चालेल? शासन तर व्हायलाच हवं। भीम सुद्धा म्हणायला लागले, त्याला सोडायचं नाही, पण भगवंताने अर्जुनाला सांगितलं
की शास्त्र असं सांगतं की ब्राह्मणाला मारू नये आणि आततायी माणसाला सोडू नये. मग आता ब्रह्मबंधूर्न हंतव्यम आततायी वराहनहा, म्हणजे ब्राह्मणाला मारू नये आणि आततायाला सोडू नये. मग आता काय करावं? तेव्हा भगवान म्हणाले, ब्राह्मणाचा अपमान करणं हे सुद्धा त्याचा वध केल्यासारखं असतं. म्हणून त्याचे केसाचे 5 पट काढून त्याचा मणी काढून घेतला आणि अश्वत्थाम्याला अपमानित करून पाठवून दिलं. पण अश्वत्थामा हा क्रोधायमान झाला आणि पांडवांना निर्वंश करायचं म्हणून त्याने ब्रह्मास्त्र काढलं आणि ते 5 पांडवांवर सोडलं आणि एक ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भावर सोडलं. मग भगवंतांनी पांडवावर सोडलेलं ब्रह्मास्त्र सुदर्शन चक्रामध्ये आवरून घेतलं. पण जे उत्तरेकडे सोडलेलं ब्रह्मास्त्र होतं ते पाहून उत्तरा भगवंताला शरण आली, नमस्कार केला आणि म्हणाली, पाहि पाहि महायोगेन देवदेव जगत्पते, नान्यम तो वयम पश्ये यत्र मृत्यू बलस्परम. हे जगतपती, हे देवाधिदेवा, माझी या ब्रह्मास्त्रापासून रक्षा करा. आणि तेव्हा भगवंत म्हणाले, मला तुझ्या गर्भामध्ये जावं लागेल, म्हणजे तुला मला मातृत्व द्यावं लागेल. तेव्हा उत्तरा कृतकृत्य झाली. मी भगवंताची आई होण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून ती धन्य झाली आणि मग तिच्या गर्भामध्ये जाऊन गर्भाचं संरक्षण परमेश्वरानं केलं. आणि हे पाहून कुंती मातेने भगवंताची स्तुती केली. तेव्हा भगवंत म्हणाले, आत्या, तुला काही मागायचं असेल तर तू मला माग. तेव्हा कुंती म्हणाली, हे देवा, मला तुला एक गोष्ट मागायची आहे. एकतर मला कायम दुःख दे. तेव्हा देव म्हणाले, हे कुंती आत्या, जे माझ्याकडे नाही तेच तू माझ्याकडे मागतेस. कारण भक्तांना देण्यासाठी दुःख हे माझ्याकडे नाहीच. मी तर सुखरूप आहे. मी दुःख देत नाही. मी तर दुःख जे भक्तांच्या जीवनात कर्मफळांच्या रूपात येतं ते दुःख भोगण्यासाठी शक्ती देतो. असं म्हणून स्मितहास्य करून भगवान तिथून निघाले. ते भीष्माचार्यांना दर्शन देण्यासाठी निघाले. आणि आता पुढे सूत महर्षी भीष्म निर्याणाची कथा सांगणार आहेत. ज्ञान, विरक्ती, वैराग्य आणि भक्ती या सगळ्याची प्राप्ती भागवतामुळे होते. म्हणूनच आपण ही भागवत कथा ऐकत आहोत. कारण जन्मांतरे भवेत पुण्य श्रीमद भागवतम लभेत, हे कायम लक्षात राहिलं पाहिजे. आता श्रीकृष्ण भगवान, 5 पांडव आणि द्रौपदी, कुंती हे सगळे भीष्माचार्यांकडे आले. शरशय्येवर पडलेले भीष्म पितामह, सर्व शरीरात बाण लागून त्या शय्येवर निजलेले पडलेले पितामह, अशी त्यांची अवस्था होती. भीष्माचार्यांची मान खाली लटकत होती. तेव्हा त्यांना डोक्याला आधार देण्यासाठी डोक्याखालील जमिनीवर अर्जुनाने 2 बाण मारले आणि त्यावर त्यांचं डोकं ठेवलं. मग पितामह सर्वांकडे पाहू लागले आणि श्रीकृष्णाला म्हणाले, अहो कष्टमहो न्यायम यद्योई धर्मनंदनहा. म्हणे, या सगळ्यांना किती कष्ट भोगावं लागलं. यत्र धर्मसुतो राजा गदापाणिर्वृकोदरहा कृष्णो श्रीगांडीवम चापम सुहृत्कृष्णस्ततो विपत. अर्थात जिथं धर्मराजासारखा राजा आहे, गदा धारण केलेला भीम आहे आणि जिथं गांडीव धारण केलेला अर्जुन आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचा पाहुणा साक्षात भगवंत आहे, त्यांना सुद्धा विपत्ती याव्यात, ही किती आश्चर्याची गोष्ट आहे. मग भगवंतांनी सांगितलं
प्रारब्ध कुणालाच चुकलं नाही. हे सगळे प्रारब्धाचे भोग आहेत. हे पितामह, तुम्ही आता धर्मराजा युधिष्ठिराला धर्म सांगा, कारण ते खूप दुःखी झाले आहेत. हे ऐकून भीष्म पितामह धर्मराजाला धर्म सांगायला लागले. दानधर्मान राजधर्मान मोक्षधर्मान विभागशः स्त्रीधर्मान भगवतधर्मान समासव्यासयोगतः. पहिला सांगितला दानधर्म, म्हणजे सत्पात्री दान कसं करावं, कुपात्री दान केल्यावर काय होतं, हे प्रथम त्यांनी सांगितलं. कुपात्र दानाच्च भवेत दरिद्रः, अर्थात कुपात्राला दान केल्यावर दारिद्र्य येतं आणि दारिद्र्य आलं की पुन्हा पाप होतं आणि पापाच्या प्रभावामुळे नरक प्राप्त होतो. म्हणून सुपात्राला दान करावं. मग राजधर्म सांगितले, राजानं कसं वागावं. मग मोक्षधर्म सांगितले, साधकानं मोक्षापर्यंत कसं जावं हेही सांगितलं. स्त्रीधर्म सांगितले, स्त्रियांनी कसं वागावं, स्त्रियांचं आचरण कसं असावं हेही सांगितलं. आणि कशा प्रकारे सांगितलं, समास व्यास योगतः, म्हणजे संक्षेपानंही सांगितलं आणि विस्तारानंही सांगितलं. मग हे सगळं सांगत असताना एवढ्या कठीण काळी जेव्हा पितामहांचे शेवटचे श्वास सुरू होते आणि अशा वेळी द्रौपदी हसली. मग द्रौपदी हसल्याबरोबर सर्वजण संतापले. धर्मराजाने द्रौपदीला विचारलं, तू का हसलीस? तेव्हा द्रौपदीनं क्षमा मागितली आणि शांत स्तब्धपणे उभी राहिली. पण त्यावेळी भीष्म पितामहांनी द्रौपदीला विचारलं, तू का हसलीस? तेव्हा द्रौपदी म्हणाली, क्षमा करा पितामह, मला तुम्हाला विचारायचं होतं. जे धर्म आज तुम्ही मरताना सांगताय, तेच धर्म तुम्ही जेव्हा भर सभेमध्ये तुमच्या पुत्रवधूचं वस्त्रहरण होत होतं तेव्हा का नाही सांगितलं? तेव्हा हे धर्म तुम्हाला माहीत नव्हते का? तेव्हा पितामह बोलायला लागले, मला त्यावेळी हे सर्व धर्म माहीत होते. मी तेव्हाही सर्व जाणत होतो, पण मी तेव्हा बोलू शकलो नाही, कारण माझ्या अंतःकरणातला धर्म माझ्या मुखावर आला नाही. त्याचं कारण म्हणजे मी अधर्मी आणि दुष्टांचं अन्न खात होतो, म्हणून मी त्या खाल्लेल्या मिठाचा तो परिणाम होता. आणि म्हणून नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की अन्न कुणाचं खावं, कारण ज्याचं मीठ आपण खातो त्या मिठाला जागावं लागतं. म्हणून पापी लोकांचं मीठ खाऊ नये, त्यामुळे त्यांच्या पापकर्मातही भागी व्हावं लागतं. असो, आता पितामहांनी भगवंताचं दर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आणि भगवंताची स्तुती केली. इतिमती कल्पितवित तृष्णा, म्हणजे हे देवा, तुम्हाला माझी तृष्णारहित बुद्धी मी देणार आहे. आणि हे कृष्णा, तुझं युद्धामधलं रूप मला आठवतंय. त्या अद्भुत सुंदर रूपातला जो अर्जुनाचा म्हणजेच विजयाचा सखा आहे, त्याच्यावर माझं प्रेम राहू दे. देवा, युद्धाच्या वेळी तुझ्या चेहऱ्यावर उडणारे तुझे केस, घोड्यांच्या टापांनी उडणाऱ्या धुळीने माखलेले तुझे मुख, श्याम सुंदर असून पांडुरंग तू दिसत होतास आणि त्यावर घामाचे बिंदू शोभत होते. आणि माझ्या तीक्ष्ण बाणांनी मी तुझ्यावर आघात करत होतो. त्या सुंदर कवचधारी देवावर माझं प्रेम राहू दे. देवा, तुझ्या मित्रानं तुला सांगितलं, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत. तेव्हा तू तुझ्या मित्राचंच ऐकलंस. अशा पार्थसख्यासाठी माझं अनन्य प्रेम राहू दे. देवा, जेव्हा अर्जुनाने पाहिलं की ज्यांनी आपल्याला चालायला शिकवलं, ज्यांनी वाढवलं,
ज्यांनी आपल्याला खेळवलं त्यांना आपण कसं मारावं, हा संभ्रम अर्जुनाच्या मनात सुरू झाला. तेव्हा धनुष्य धारण करून उभा असलेल्या अर्जुन घामेघूम झाला आणि त्याच्या हातातून धनुष्य गळून पडलं. कर्तव्यच्युत झाला. तेव्हा त्या अर्जुनाला कर्तव्याचा बोध ज्यांनी गीतेच्या माध्यमातून केला आणि सगळ्या जगाला उपयोगी ज्ञान देणारी भगवद्गीता सांगितली आणि अवघ्या 45 मिनिटात अर्जुनाला कर्तव्यनिष्ठ बनवलं, अशा श्रीकृष्णाच्या ठाई माझं प्रेम राहू दे. देवा, एकदा मी प्रतिज्ञा केली होती, तुम्हाला शस्त्र धरायलाच लावीन. पण तुम्ही प्रतिज्ञा केली, मी फक्त सामोपचाराच्या 4 गोष्टीच बोलेन, शस्त्र उचलणारच नाही. पण तुम्ही तुमची प्रतिज्ञा मोडली, कारण आपण समोरासमोर आहोत आणि मी अर्जुनाला घायाळ करू लागलो. तेव्हा तुम्ही अर्जुनाकडे वळून पाहिलं तर काय, अर्जुन अगदी रक्तबंबाळ झालाय, पण तो प्रतिउत्तरच देत नाही. मग हे पाहून तुम्ही संतापून रथाच्या खाली उडी मारली आणि रथाचं मोडकं चाक घेऊन माझ्यावर धावून आलात आणि तुम्ही माझी प्रतिज्ञा खरी करण्यासाठी तुमची प्रतिज्ञा मोडली. पण हे सगळे घाबरले. आता प्रलय येणार की काय? पण त्यावेळी मी मात्र घाबरलोच नाही. उलट मी तुला प्रार्थना केली, देवा, अरे ते चाक टाकून दे, हे खडग घे आणि मला मारून टाक, कारण तुझ्या हाताने येणारं मरण यापेक्षा भाग्याची गोष्टच नाही. म्हणून सगळ्या जगाला भीती वाटत होती, पण मला मात्र भीतीच वाटत नव्हती, कारण तू कसा येत होतास. इथं वर्णन केलंय, असा येता देखे रथ निकट तो श्यामल हरी, नृपा गांगेयाच्या हृदय भरल्या प्रेम लहरी, शरातेच्या पाटे त्यजुनी वदला तो गदगद रवे, जगन्नाथे केले सकळ लोकात मज बरवे. असा तू येत होतास, पण तू मला मारणारच नव्हतास. पुन्हा युद्ध सुरू झालं. पुन्हा एकदा तू माझ्यावर चिडलास आणि पुन्हा माझ्यावर शस्त्र उचललंस. तेव्हा अर्जुनाने तुला आठवण करून दिली की तुमची प्रतिज्ञा आहे, शस्त्र उचलणार नाही. तेव्हा तू म्हणालास, माझ्या भक्ताची प्रतिज्ञा मोडण्यापेक्षा माझी प्रतिज्ञा मोडली तरी चालेल. पुढे भीष्माचार्य त्यांना आठवणारा अजून एक प्रसंग वर्णन करतात. देवा, मला तो प्रसंग आठवतो. तू सारथ्य अर्जुनाचं करत होतास, पण कौतुक मात्र माझ्या बाणांचं करत होतास. अर्जुनाच्या बाणांनी माझा रथ 40 हात मागे जायचा आणि माझ्या बाणांनी अर्जुनाचा रथ नुसता हलायचा, तरी तुम्ही माझं कौतुक करत होतात देवा. तेव्हा अर्जुनानं तुम्हाला विचारलं की तुम्ही असं का करता पितामह. तेव्हा तुम्ही अर्जुनाला म्हणालात, तू धनुर्धर आहेस, तुझ्या बाणांनी रथ मागे जाणारच, कारण तुझ्या रथावर मी आहे आणि माझ्यामध्ये संपूर्ण ब्रह्मांड सामावलेले आहे. तरीही माझ्या सकट तुझा रथ भीष्माचार्यांच्या बाणाने हलतोय, म्हणजे किती सामर्थ्य आहे त्यांच्या बाणामध्ये. असं म्हणून तुम्ही माझं कौतुक करत होतात. अशी स्तुती करत करत शेवटी भीष्म श्रीकृष्णाला बोलायला लागले, देवा, आता हा देह सोडायचा आहे. म्हणून भगवंताकडे बघत बघत भीष्माचार्यांनी आपले प्राण त्यागले आणि भगवंतामध्ये विलीन झाले. पुढं भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जातात. तिथं भगवंताचं स्वागत होतं. यापुढील कथा पुढच्या भागात पाहू. जय श्रीकृष्ण. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत आणि श्रीमद भागवत कथा नित्य ऐकण्यासाठी आणि त्याचबरोबर डोहाळे, पाळणे, उखाणे आणि खास महिलांसाठी किचन टिप्स हे ऐकण्यासाठी माझ्या या चॅनलला आपण
अजून सबस्क्राईब केले नसेल तर एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.